श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 66वा। पुरणपोळीचे पीठ गायींना घातल्यामुळे येशूबाई खूपच त्रासली होती आणि त्रासून ती चोळाप्पाला म्हणत होती, घरात काय चाललंय ते कळायला डोळे आणि कान उघडे ठेवायला लागतात। येशूबाईंनी चोळाप्पाचा उपवास केला होता। तुम्ही तर त्या स्वामीवरील भक्तीने डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे झाला आहात। चोळाप्पाने हळूच बाहेर नजर टाकली होती। स्वामी स्थितप्रज्ञ प्रमाणे बसून होते। खूप सण केले मी आजपर्यंत। येशूबाईच्या डोळ्यात पाणी आले होते। तुमचे स्वामी चुलीत घाण केले, मी काही बोलले नाही। मुलांच्या अंथरुणावर झोपले तरी पण मी काही बोलले नाही। पण आज मात्र त्यांनी कहर केला। मुलांसाठी मी पुरणाच्या पोळ्याचे पीठ करून ठेवले होते, ते सारेच्या सारे पीठ त्यांनी गाईला खायला घातले। मुलांची तोंड पाहिलात का तुम्ही? कधी कधी गोडधोड करावे ते पण या स्वामीमुळे खायला मिळत नाही। चोळाप्पा व्यतीत मुद्रेने उभा राहिला होता। आता उभे का राहिला आहात? जाऊन जा विचारा ना स्वामींना। संसार पाशात जखडलेल्या चोळाप्पा निमूटपणे ओसरीवर स्वामी समोर जाऊन उभा राहिला। स्वामींना केवळ प्रश्नार्थक मुद्राने त्याच्याकडे पाहिले होते। तुम्ही पुरणपोळ्याचे पीठ गायींना खायला घातलं? चोळाप्पाचे प्रश्न करताच स्वामी रागाने उठले होते। तरातरा चालू लागले। त्यांनी घराबाहेर पाऊल टाकताच चोळाप्पा कासावीस झाला होता। घाईघाईने तो स्वामींच्या पाठीशी धावला होता। स्वामी स्वामी, त्याच्या हाकेने शेजारपाजारचे लोकही जमा झाले होते। आश्चर्याने ते स्वामीकडे आणि त्याच्या मागून धावत जाणाऱ्या चोळाप्पाकडे पाहत होते। स्वामी वेगानं चालत होते। कुठे चाललात स्वामी तुम्ही? कही भी, तुम्ही क्या? तुझ्या मनात आमच्याबद्दल शंका आली आहे ना? आम्ही तुझ्याकडे राहणार नाही। नाही स्वामी, मी तुम्हाला जाऊ देणार नाही। अरे हट! स्वामी वेगाने जाऊ लागतात चोळाप्पाची तारांबळ उडाली होती। स्वामींचं भयंकर वेगाने चालण्याचं वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। सोसाट्याचा वारा सुटला होता। भूमी हलते की काय असे लोकांना वाटू लागले होते। स्वामी थांबा स्वामी! स्वामींच्या मागून धावत जाणाऱ्या चोळाप्याचा अखेर स्वामींच्या पायावर स्वतःला झोकून देत स्वामींच्या पावलांना मिठी मारली होती। मी तुम्हाला जाऊ देणार नाही स्वामी, आम्हाला जाऊ दे चोळाप्पा! स्वामींनी उग्र रूप धारण करीत म्हटले होते। पण चोळाप्पा घाबरला नव्हता। स्वामींच्या एका पायाला विकाळा घालताच तो म्हणाला, नाही स्वामी, मी तुम्हाला सोडणार नाही। चोळाप्पा, निर्वाणीचे सांगतोय तुला, सोड मला। स्वामी, तुम्ही परत घरी येणार असाल तरच मी तुमचे पाय सोडीन। स्वामींना संताप आला। त्यांनी मोकळ्या असलेल्या पायातील पादुका काढून हातात घेतली होती। ते पाहून चोळाप्पा म्हणाला, पुढील कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।